So hello everyone, welcome to SSR Academy. Today we are going to learn about disorders of kidney. किडनी मध्ये डिस्फंक्शन झालं तर कोणते कोणते डिसऑर्डर होऊ शकतात, त्यातला तुम्हाला कुठला माहिती आहे सांगा बरं. किडनी स्टोन ऐकला असाल तुम्ही, बरोबर का? चला बघूया. तर पहिला डिसीज आहे युरेमिया. बडे मिया छोटे मिया, हा कुठला आहे? युरेमिया. युरेमिया नावातच आहे, तुम्हाला कळलं असेल काय झालंय. मग काय झालंय युरेमिया म्हणजे? युरिया. So accumulation of urea in blood due to malfunctioning of kidney. The main function of kidney is to eliminate urea from the blood. And if kidney fails to eliminate urea from the blood, then the urea get accumulate inside the blood. And the condition is called as uremia. There is a specific limitations on the quantity of urea will be in the blood. But because of some dysfunction, urea get accumulate inside the blood. The quantity is the actually बघा ती जी क्वांटिटी आहे ती स्टेट बोर्ड मध्ये दिलेली आहे. कुठे दिलेलं आहे? स्टेट बोर्ड मध्ये. आपल्याला दिलेलं नाही, आपल्याला फक्त काय म्हणलं त्यांनी? ॲक्युमुलेट व्हायला चालू होतं. इट मे बी कशामुळे झालेलं असतं? किडनी फेल्युअर, त्याला काय शब्द वापरला त्यांनी? रिनल फेल्युअर. हे बघा हे पुढचं बघू. आता पुढचं आहे रिनल कॅलिक्युला. ह्यालाच आपण काय म्हणतो? किडनी स्टोन. क्या बोलते हो उसको? किडनी स्टोन. आप वहां पे देख सकते हो कैसे स्टोन है. हे बघा हे स्टोन असे इथं कॅलसिस मध्ये अडकू शकतात, कळलं का? किंवा युरेटर मध्ये पण अडकू शकतो, कुठे असू शकतो खडा तो. तो स्टोन और इनसोल्युबल मास ऑफ क्रिस्टलाइज्ड सॉल्ट. हे विचारू शकतात की कशा कशाचे सॉल्ट असतात ते. ऑक्झॅलेट्स और कॅल्शियम फॉर्म्ड विदिन द किडनी इज कॉल्ड एज रिनल कॅल्कुलाई. काय म्हणतात त्याला? मोनिया काय म्हणतात? रिनल कॅल्क्युलाई. ओके. नाही नाही, ब्लड म्हणजे कसं आहे बघा, ब्लडमध्ये कॅल्शियम लेवल असेल तर व्हायचा विषय नाही. ते ज्यावेळेस किडनीमध्ये फिल्टर होत असतं त्यावेळेस ते किडनीमध्ये जमा झालं तर प्रॉब्लेम आहे. ब्लडमध्ये मोस्टली कॅल्शियम काय लगेच बाहेर टाकला जात नाही, ते मेंटेन केला जातो. आपण हार्मोन्समध्ये मी तुम्हाला शिकवेन की दोन हार्मोन आहेत. एक काय करतं, बोन्समधलं कॅल्शियम काढतं आणि ब्लडमध्ये आणतं. आणि एक हार्मोन आहे जे ब्लडमधनं कॅल्शियम काढतं आणि बोनमध्ये नेऊन ठेवतं. कॅल्शियम लेवल मेंटेन ठेवण्यासाठी हे हार्मोन्स काय करतात? ब्लडची कॅल्शियम लेवल मेंटेन करत असतात. पण काही ठिकाणी आता हे जे असतात ना, काही लोक बघा ते नॉनव्हेजमध्ये वगैरे हाडं चावून खातात वगैरे, त्याच्यामध्ये ते कॅल्शियम कार्टिलेजेस किंवा अपने आप बनते हैं, मतलब फॉर्म नहीं करती है, वहाँ पे वो एक्युमुलेट हो जाते हैं वो छोटे छोटे पार्टिकल्स, ऑक्साइड्स मतलब ऑक्सलेट्स, और वो आगे जाके बड़े बनते हैं. वो एक्युमुलेट होकर मतलब ऐसा एक दिन और 2 दिन में नहीं बनता है उतना बड़ा स्टोन, धीरे 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 बनने लगता है वो, ऐसे होता है. तो ये सब किस पे ऊपर है? पानी के ऊपर. हम कितना पानी पीते हैं. तिसरा कुठला आहे? ग्लोमेरुलो नेफ्राइटिस. याच्यामध्ये काय होणार आहे? नेफ्रॉनला इन्फेक्शन होणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. इट इज द इन्फ्लेमेशन ऑफ ग्लोमेरुलाई. जब ग्लोमेरुलाई को इन्फेक्शन होगा तो ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट पे क्या होगा? उसका असर पड़ेगा. और क्या होगा फिर? यूरिन आउटपुट कम हो जाएगा, फिल्ट्रेशन रेट कम हो जाएगा. तो आपको सिर्फ पूछेंगे ग्लोमेरुलर नेफ्राइटिस मतलब क्या? इट इज द इन्फ्लेमेशन ऑफ ग्लोमेरुलाई, IMP. हाँ, ग्लोमेरुलर नेफ्राइटिस बोला है तो आपको ध्यान में रखना चाहिए कि इसका किस पे असर हो रहा है. GFR. मग आता किडनी जर फेल झाली, अगर किडनी फेल हो गया तो क्या करना पड़ेगा? आर्टिफिशियल किडनी लगाना पड़ेगा. आर्टिफिशियल किडनी मतलब क्या करते हो? डायलिसिस करते. क्या होता है डायलिसिस? आप यहाँ पे देख सकते हो, हमारे आर्टरीज से ब्लड निकाला जाता है और उसको देखो ये बाहर ये डायलाइजर लगाए हैं, वहाँ पे लाया जाता है. वहाँ पे ब्लड में से जो टॉक्सिक होता है वो निकल जाता है बिकॉज ऑफ द कॉन्सेंट्रेशन ग्रेडियंट.
दैट इज यहाँ पे जो डायलाइजर यूज किया जाता है, जो लिक्विड होता है वो क्लीन होता है, और ब्लड में क्या होता है, टॉक्सिक होता है। तो टॉक्सिक कहाँ से कहा जाएगा, हाई कॉन्सेंट्रेशन टू लो कॉन्सेंट्रेशन। तो अपने आप प्लाज्मा में जो एक्यूमुलेटेड टॉक्सिक होता है वो प्लाज्मा से निकल कर बाहर के डायलाइजर मतलब बाहर जो फ्लूइड होता है वहां पे जाता है। इसलिए जो कोई यहाँ पे जो ट्यूब यूज की होती है उसको छोटे छोटे क्या होते हैं, पोर्स होते हैं, तो वहां से वो फिल्टर हो जाता है। ठीक है, फिल्टर होने के बाद उसको वापस किधर डाला जाता है, वेन से अंदर डाला जाता है उसे। ठीक है, तो प्रोसेस ऑफ रिमूवल ऑफ यूरिया इन पेशेंट विथ यूरेमिया, मतलब वहां पे यूरिया क्या हुआ है, ज्यादा हुआ है उसके ब्लड में। डायलाइजिंग यूनिट मतलब उसको बोला जाता है आर्टिफिशियल किडनी कंटेन अ कॉइल्ड सेल फोन, मतलब मैंने बोला था आपको ये सेल फोन जो ट्यूब ट्यूब होते हैं उसको क्या बोलते हैं, सेल फोन ट्यूब। सराउंडेड बाय कैसा फ्लूइड होता है वहां पे, डायलाइजिंग फ्लूइड। तो यहाँ पे जब ब्लड आता है तो उसके बाजू में जो फ्लूइड है उसे बोलते हैं डायलाइजिंग फ्लूइड। ठीक है, इट हैज सेम कंपोजिशन ऑफ प्लाज्मा एक्सेप्ट नाइट्रोजनस वेस्ट, जो मैंने बोला था आपको, ब्लड में जो प्लाज्मा है वो प्लाज्मा एंड डायलाइजिंग इसका कॉन्सेंट्रेशन क्या होता है, सेम होता है। सिर्फ हमारे बॉडी के प्लाज्मा में क्या होता है, वेस्ट होता है, और बाहर के डायलाइजर में वेस्ट नहीं होता है। तो वेस्ट कहाँ से कहा जाएगा, हाई कॉन्सेंट्रेशन जो ब्लड के प्लाज्मा में होता है वहां से लो कॉन्सेंट्रेशन की तरफ जाएगा वो। समझ में आ गया आपको ये कैसे होता है, ज्यादा डिटेल में नहीं दिया है, हमें भी नहीं पढ़ना है, सिर्फ क्या यूज किया है कैसे यूज किया है ये सिर्फ देखना है। मोनिका तुम हंस क्यों रही हो, ठीक है, यहाँ पे आप देख सकते हो ब्लड ड्रेन फ्रॉम अ कन्वीनियंट आर्टरी, यहाँ पे जो ब्लड वेसल्स दिखती है हमें वहां से निकला जाता है ब्लड, और मोस्टली कहाँ से निकल जाता है वो, आर्टरी से, जो कन्वीनियंट हो जहाँ पे हम वो जो नीडल होती है वो लगा सकते हैं। तो कन्वीनियंट आर्टरी इज पम्प्ड इनटू द डायलाइजिंग यूनिट आफ्टर एडिंग एन एंटीकोएगुलेंट लाइक हेपेरिन। ये इंपॉर्टेंट है, ऐसा क्यों किया मुझे बता सकते हो आप, यहाँ पे हेपेरिन क्यों ऐड किया, जल्दी बताओ चलो। ब्लड क्लॉट होणे म्हणून का व्हायला पाहिजे म्हणून। देखो जहां पे ब्लड बॉडी के बाहर आता है सीधा वो क्या होता है, क्लॉट हो जाता है। तो यहाँ पे भी ब्लड बहुत देर के लिए कहाँ पे रहने वाला है, बॉडी के बाहर रहने वाला है। तो यहाँ पे उसे कोएगुलेट नहीं हो देना है हमें, तो यहाँ पे क्या इंजेक्ट करेंगे वहां पे, हेपेरिन। तो हेपेरिन की वजह से जब वो बॉडी के बाहर आ जाएगा तो क्या नहीं होगा, कोएगुलेट नहीं होगा। ठीक है, द पोरस सेल फोन मेम्ब्रेन of the tube allow the passage of molecular basis on concentration gradient, बराबर। along the concentration gradient मतलब प्लाज्मा में जो टॉक्सिक वेस्ट होता है वो डायलाइजिंग फ्लूइड में चला जाएगा, ब्लड क्या होगा, फिल्टर होगा। और एक मेथड होता है वहां पे, यहाँ पे जो स्पेस है हमारे ये इंटेस्टाइन के बाजू में जो स्पेस है उसमें डायलाइजिंग फ्लूइड इंजेक्ट किया जाता है, उसको दिन भर वहां पे रखते हैं, रात को वहां से ड्रेन करते हैं। ऐसा भी कहाँ पे यूज किया जाता है अगर किडनी खराब। यहाँ पे बहुत सारे ब्लड वेसल्स है ना, तो ब्लड वेसल्स में से वही वो वेस्ट कहाँ पे आता है, उस फ्लूइड में आता है, फिर वो फ्लूइड क्या करते हैं, बॉडी से बाहर निकालते, ऐसे भी सिस्टम किया जाता है। As nitrogenous waste are absent in the dialyzing fluid, this substance freely move out, thereby cleaning the blood. बघा इथं जे फ्लुइड वापरले ना बाळांनो, इथं त्या फ्लुइड मध्ये काय नाहीये, वेस्ट नाहीये, ते क्लीन फ्लुइड आहे। मग आणि जे ब्लड आहे, आता ब्लड ज्या सेलफोन ट्यूब मध्ये आहे त्या ट्यूबला काय बारीक बारीक पोर्स आहेत, त्याच्यामधून काय होतं, फक्त प्लाझ्मा मधलं वेस्ट कुठे येतं, बाहेर येतं। कुठे येतं बाहेर, त्या डायलायझिंग फ्लुइड मध्ये, आणि बाकी क्लीन ब्लड कुठे येतं, रिटर्न। The clearing blood is pumped back to the body through vein after adding antiheparin to it. अब यह हेपेरिन क्यों डाला था वहां पे, क्लॉट नहीं होना है, लेकिन जब अभी वो बॉडी में वापस जाएगा तो वहां पे फिर क्लॉट होना चाहिए अगर नीड हो तो, इसके लिए वहां पे क्या जाता है, क्या ऐड किया जाता है वहां पे, एंटीहेपेरिन। ध्यान में रखो। तो निकलते कैसे है, आर्टरी से,
बॉडी में वापस कैसे वो जाता है, वेन। बाहर निकलते समय हेपेरिन, वापस बॉडी में जाते समय एंटेर। ऐसे कुछ चीजें हैं वहां पे। देखो अभी माइल्ड कंडीशन में हो गया, लेकिन उसके आगे अगर नहीं हो सकता है तो क्या करता है, किया जाता है किडनी ट्रांसप्लांट किया जाता है सीधा। ठीक है, तो इट इज द अल्टीमेट मेथड इन द करेक्शन ऑफ एक्यूट रिनल फेल्यूर। एक्यूट मतलब अभी किडनी ठीक नहीं हो सकता है, इस टाइम में क्या कहता है, अ फंक्शनिंग किडनी इज टेकन फ्रॉम डोनर। इट इज बेटर टू रिसीव किडनी फ्रॉम क्लोज रिलेटिव्स, मतलब रिलेशन वाले लोगों से लिया जाता है तो मैच हो जाता है, वो ब्लड ग्रुप मैच हो जाता है। रिसीव फ्रॉम क्लोज रिलेटिव टू मिनिमाइज चांसेस ऑफ रिजेक्शन बाय इम्यून सिस्टम ऑफ होस्ट। तो हमारी बॉडी क्या होती है, हमारे ऑर्गन्स को, हमारे बॉडी की चीज़ों को पहचानती है। अगर बाहर से किसका किडनी लगाएंगे तो बॉडी का इम्यून सिस्टम क्या करेगा, उसे रिजेक्ट भी कर सकता है, क्योंकि वो बाहर का है, ऐसा उसको लगेगा। तो वहाँ पे इन्फेक्शन होगा, वहाँ पे सूजन आ जाएंगी, वो किडनी एक्सेप्ट नहीं करेगा। वो नाही होना है तो क्या करना है, किडनी रिलेटिव्स का लेना आहे। आता माझी मावशी आहे, तिनं त्या नवऱ्यालाच किडनी दिली, मॅच झालं त्यांचं हे। मावशीची एक किडनी कोणाला दिली, काकांना। हा मग की खूप गोष्टी मॅच व्हायला लागतात, त्यांचा मॅच झाला ब्लड ग्रुप, ते मॅच झालं, किडनी लावली, मग आता मावशीकडे एक किडनी आहे, काकांकडे एक किडनी आहे, दोघं पण जिवंत आहेत। पण जसं मावशीने किडनी दिली, मावशी तांब्या सुद्धा उचलून इकडे ठेवत नाही, एवढं तिचं लाड करतात लोक, सगळी काळजी वगैरे। एकदम तिचं फक्त सकाळी उठणे, व्यायाम करणे, निवांत राहणे, का एकच किडनी, त्याला जसं ताण नाही द्यायचा। ठीक आहे, पण ती किडनी देणं नॉट अ जोक आहे, बाकीचे कामं काही होतील, स्वतःचे एक ऑर्गन काढून देणं, विचार करा तुम्ही। आय अंडरस्टँड व्हॉट आय से, द इंटेन्सिटी बिहाइंड दिस। नातं, रिलेशन, भावना, देवानं बनवले किंवा माणसात तयार झालेलं आहे। ठीक आहे, असू द्या। तो फायनली किडनीचा टॉपिक संपलेला आहे। आदरणीय विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की एकदा जस्ट टॉपिक रिवाइज करा, मग आपण काय करूया, MCQ डिस्कस करूया। ठीक आहे, ऑनलाईनची मुलं तुम्ही पण 2 मिनिटं वाचा, व्हिडिओ पॉज करा, वाचा तुम्ही टॉपिक, देन त्यासमोर MCQ मी सोडवतो, चालते। चला बघूया, पहिला क्वेश्चन आहे, स्टेटमेंट 1 आहे, कॉन्सन्ट्रेटेड इज फॉर्म ड्यू टू काउंटर करंट मेकॅनिझम इन नेफ्रॉन, बरोबर आहे। स्टेटमेंट सेकंड आहे, काउंटर करंट मेकॅनिझम हेल्प्स टू मेंटेन ऑस्मोटिक ग्रेडियंट इन द मेडुलरी इंट, पण बरोबर आहे। बोथ आर ट्रू। पुढे नीट वाचायचं बरं का हे, बरोबर ना, दोन्ही ते कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं काम केलं जातं। डाययुरेसिस इज प्रिव्हेंटेड बाय, ती व्हॅझोप्रेशन काय डाययुरेसिस करतं काय, हा मग काय व्हॅझोप्रेशन कसं काय, अरे बाळांनो, व्हॅझोप्रेशन काय करतं, व्हॅझोप्रेशन नावच आहे, ब्लड प्रेशर वाढवतं, GFR वाढवतं, ते नीट ANF ब्लड प्रेशर कमी करते, रेनिन पण काय करते, ब्लड प्रेशर वाढवते। अल्डेस्टेरॉनचं फंक्शन आठवतंय का तुम्हाला, काय करत होती, Na+ आणि H2, आठवतंय का नाही काय, हा मग अल्डेस्टेरॉनला व्हॅझो कन्स्ट्रिक्टर म्हणले का, बघा बरं एकदा काय फंक्शन आहे अल्डेस्टेरॉनचं, जावाचा ना पाठीमागे जाऊन, हा रिअब्झॉर्प्शन ऑफ, मग ते त्यामुळे काय होणार, डाययुरेसिस प्रिव्हेंट होणार ना। मला वाटते बरं का, तुम्ही तुमचं उत्तर सांगा, तुम्ही काय, तुम्ही तर सगळे चुकला, फेल झाले तुमचे सगळे, काय करू सांगा तुम्ही मग, आता कुठलं क्लिक करू, हा करू का, हे व्याज करू का,
हे करू. व्हॅझोप्रेशन कुठून येतं मग? अल्डिस्टोरॉन कुठून येतं? अड्रेनल कॉर्टेक्स मधून येतं. बरोबर का? म्हणजे उत्तर ऍक्च्युअल अल्डिस्टोरॉन बरोबर आहे, फक्त चुकवले कुठे त्यांनी? मेडूला. मग कुठलं येईल सांगा मग आता? एडीएच. व्हॅझोप्रेशन इज ऑल्सो कॉल्ड एज एडीएच. मग हे असू शकतं का? शकतं का? हा, हे नसू शकतं. व्हॅझोप्रेशन इज ऑल्सो कॉल्ड एज. पण हे क्वेश्चन चुकलाय मला मला वाटतं पर्सनली विचारताना. व्हॅझोप्रेशनचं काम काय आहे? ब्लड वेसल कन्स्ट्रिक्ट करणं. ब्लड वेसल कन्स्ट्रिक्ट केलं काय होणार? बरोबर का नाही? तसं जाऊ द्या, असू द्या. काय दिले? न्यूरो हायपोबाईस. हा, सरळ सरळ दिलंय का? लॉजिकली काय वाटतं बघा, व्हॅझोप्रेशन कशाला म्हणतात? एडीएच ला व्हॅझोप्रेशन कधी म्हणतात? जर तो ब्लड वेसल कन्स्ट्रिक्ट करत असेल, आहे की नाही? ठीक आहे, असू द्या. ते म्हणतायत तसं. द करेक्ट ट्रीटमेंट गिव्हिंग एक्स्ट्रा एक्स्ट्रा मेडलरी नेफ्रॉन. नीट बघा. मध्ये जात आहे काय ते? मेन्शन केलंय का कुठं? हा, त्याबद्दल बोलले? नेफ्रॉन बद्दल बोलले काय? मी एक्स्ट्रा मेडलरी ॲपरेटस बद्दल माझ्या डोक्यात चालू आहे. मी ते बघितलंच नाही, ते नेफ्रॉन लिहिले. ओके, तिथं काय असतं? लूप ऑफ हेनले कुठं जातो बाळांनो? एक्स्ट्रा मेडलने रन डीप इंटू द मेडुलर. किती पर्सेंट असतात आठवते? किती पर्सेंट असतं एक्स्ट्रा मेड? कॉर्टिकल नेफ्रॉन किती पर्सेंट असतात आणि एक्स्ट्रा मेडुलर किती पर्सेंट? 80%. बरोबर की 80%? मोठ्यानं सांग ना मग. होत नाही काय किती पर्सेंट होत? हा, दिलंय की मग शिकवताना मी सांगितलं नाही का तुम्हाला? तुला होता काय? दोन प्रकारचे. पण मी शिकवताना पेपीड पर्सेंट मध्ये शिकवलं तुम्हाला, विसरला वाटते. ठीक आहे. हा, त्यामुळे 80% असतात. ओके, चला. इन द नेफ्रॉन द डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले इज इम्परमेबल टू वॉटर. अनपरमेबल टू. बघा मी तुम्हाला काय म्हणलं, असं क्वेश्चन विचारतील ते म्हणायचं तुम्ही पिवाय की बघून सांगितलं काय नव्हतं. लक्षात तसा विचारू शकतात की कुठला हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल इज लाइन बाय सिंपल कॉलुमनार ब्रश बॉर्डर. ब्रश बॉर्डर असतात की थोडक्यात थोडक्यात गंडवला त्यांना, कोलुमनार केलाय त्याच्याऐवजी, आहे की नाही? बघा, आता मी बी काय म्हणलोय बरोबर असतं, असतात की ब्रश बॉर्डर असतात पण कसल्या? क्युबॉइडल. त्यांनी काय केलं? कोलुमनार. बघा, यालाच नीट म्हणतात. ऍक्च्युअली नीट अवघड नाहीये, थोड्या थोड्या शब्दांमध्ये तुम्हाला फक्त माहित असलं पाहिजे. तुम्हाला शिकवलेलं का क्युबॉइडल असतात म्हणून? डायग्राम काढून दाखवलेली का? दोन्ही चुकीचे आहेत का मग? बोथ स्टेटमेंट ए एंड अरेंज द इव्हेंट्स ऑफ रेन. हा, हे बघा सोपंच आहे. आधी काय होतं? फॉलिंग ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर, देन ऍक्टिव्हेशन ऑफ जीजे सेल, देन रेनिन येतं. रेनिन काय करतं? अँजिओटेन्शिनोजन इज कन्वर्टेड टू अँजिओटेन्शिन 1 आणि देन अँजिओटेन्शिन 2. ते काय करतं? ऍक्टिव्हेट अल्डेस्टेरॉन. मग ते काय करतं? मग बघा इथं Na प्लस आणि वॉटर जर रिअब्झॉर्ब केलं तर डायरेसिस प्रिव्हेंट होणार. उत्तर काय होतं त्यावेळेस मागाच्या ह्याचं?
अल्डेस्टॉन होतं पण ते मेडुला म्हणलं होतं, कॉर्टेक्स सिक्रेट करते है ना. काय आहे ते उत्तर सांगायचं. पण मी शिकवलेलं आहे की नाही, काय आहे ना. बरं आहे. तुम्हाला वाटायचं की काय बाबा, सगळ्यांना येते ना मी जे शिकवतोय ते समजतंय ना. आपण हे शिकवलं ना तुम्हाला मी, आधी कोण येतं मग कोण येतं मग कोण येतं. सेंडिंग म्हणलं बरोबर. हॅलो, बरोबर आहे. बाहेर येणं. फ्लेक्स म्हणजे बाहेर, इलेक्ट्रॉन बाहेर येतं ना. ऍक्टिव्हली आणि पॅसिव्हली बरोबर आहे का. ऍक्टिव्हली होतं का पॅसिव्हली होतं, दोन्ही. काय म्हणले ना. बघा म्हणजे लाईन टू लाईन क्वेश्चन आहेत, कसे आहेत. काही कॉन्सेप्ट नाही, काय नाही, डायरेक्ट तुम्हाला एनसीईआरटी मधला लाईन टू लाईन क्वेश्चन येणार आहेत. बरोबर का नाही बाळांनो. चला तर काय ना उत्तर हेच. करेक्ट एक्सप्लेनेशन. बोथ स्टेटमेंट करेक्ट आहे पण करेक्ट एक्सप्लेनेशन नाही काय मग. मे बी करायचं काय. बघा असर्शन रिजन मध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला. रिजन मध्ये आपण आपलं मत कधी कधी मांडतो, ते आपलं मत असतं. ज्याने क्वेश्चन टाकलाय त्याचं मत वेगळं असू शकतं. थोडंसं डोकं लावायचं. कधी कधी बसतो कधी कधी नाही बसत. हे तुम्हाला मी फॅक्ट सांगतो. कधी कधी तुमच्या वेळेनं ते काय वाटत असतं तुम्हाला, बरोबर वाटत असतं. बरोबर का, आपल्या वेळेनं वाटत असतं, पण मी ते समोरच्यानं कसं घेतलेलं असतं आपल्याला माहित नसतं. आणि त्यानं जे व्ह्यू घेतला असतो तोच व्ह्यू बरोबर असतो. म्हणजे त्याच्या दृष्टीने ते आन्सर मध्ये ते ऑप्शन दिलेला असतो ना त्याने. त्याचं काय म्हणायचं, थर्ड एक्सप्लेनेशन आहे का नाही. कसं काय, तिकडे 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 केलं काय. कळलं ना. कळलं ना. ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला केलं. हे तर पहिल्यांदा दिले ना आपण. ॲज द पेअर आहे. इकडे एक मिनिट क्लिक कर. पाठ झाले तुम्हाला. ओके. चेहऱ्यावरती अंधार पडला असेल, आम्ही लाईट बंद केलेले आहे. मला दिसत असेल ऑनलाईनची मुलं. हे हे तुम्हाला कळलं ना. हे बघा हे हायपर ऑस्मोलिटी म्हणजे काय. तर इंटरस्टिशियम म्हणजे नेफ्रो लूप ऑफ हेनले आहे ना, त्याच्या बाजूचं जे स्पेस आहे त्याला काय म्हणलं आपण, मेडलरी इंटरस्टिशियम. तिथं आपण काय केलं, NaCl ऍड केलं, युरिया ऍड केला. तिथलं इंटरस्टिशियम मधलं फ्लुइड काय झालं, कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे तिथं काय झालं, पाणी कमी आणि मीठ जास्त झालं. त्यामुळे काय झालं मग,
त्या नेफ्रॉन मधलं वॉटर कुठं जाणार, बाहेर जाणार. हाय कॉन्सन्ट्रेशन टू वॉटर. आहे. अल्ट्राफिल्ट्रेशन कुठं होतंय, माल्फिगेन कार्पूस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, हेनलेस लूप. ट्रान्सपोर्ट ऑफ युरिन, युरेटर. स्टोरेज ऑफ युरिन. एवढा सोप्पा आलो काय करायचं, बरोबर उत्तर करायचं. काय नीट उत्तर लिहायचं, सोप्पं आलं चुकवायचं नाही, कारण सोप्पं सगळ्यांचं बरोबर येतं. कळलं ना तुम्हाला, का नाही कळलं? जे सगळ्यांचं बरोबर येतं ते तुमचं सगळ्यांचं आलं पाहिजे. लय सोपं आहे. आता बघा, हे थोडा क्वेश्चन काय झाला, हा क्वेश्चन किडनीचा थोडा आणि लोकोमोशन आणि मुवमेंट शिकलाय का, त्यातलं काय क्वेश्चन आहे. येस. ग्लुकोज युरिया म्हणलं का, ए ला 4 कुठं आहे, एकदाच आहे, संपलं. बाकी का नकाच बघू तुम्ही. ग्लुकोज युरिया म्हणलं का, प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज इन युरिया झालं. ए ला 4, दुसरं आहे का कुठे ए ला 4, पुढचं बघायचं नाही. मग काय झालं, काय होतं डाऊट, काय डाऊट आहे. तिला काय दिले त्यांनी, 2. कसं बरोबर आहे की मास ऑफ क्रिस्टलाइज सॉल्ट विद इन द किडनी. किडनी स्टोन, किडनी स्टोनला काय म्हणलं बा, रिनल कॅलिक्युलाय म्हणलं ना, बरोबर की. मग मास ऑफ क्रिस्टलाइज सॉल्ट म्हणजे ऑक्झॅलेट्स. आता हे ना बघा, मग काय ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, ग्लोमेरुलोनेफ्रायटिसचं उत्तर आहे ते, बघ ना नीट. इन्फ्लमेशन ऑफ ग्लोमेरुलाय कशाच आहे, मग तुम्हाला सांगितलं की मी, डबल सांगितलं, 2 वेळा सांगितलं. ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे इन्फ्लमेशन टू ग्लोमेरुलस. बाय दिस कोलावरिडी. करेक्ट स्टेटमेंट ओळखा. खूप असणार वाटते खाली. असेंडिंग लिम्ब लूप ऑफ हॅनले इम्परमेबल टू वॉटर, बरोबर आहे की. डिसेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हॅनले इज इम्परमेबल, हे असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हॅनले परमेबल टू वॉटर, हे चुकीचं आहे. डिसेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हॅनले इज परमेबल, हेच येते की मग, बरोबर ना. एवढा काय विचार करत, सोपं आहे. डिसेंडिंग परमेबल टू वॉटर, इम्परमेबल टू इलेक्ट्रोलाइट. असेंडिंग म्हणजे वर जाणारा, परमेबल टू इलेक्ट्रोलाइट, इम्परमेबल टू. करेक्ट विचारले ना मग. मग आता तुझं काय म्हणणं आहे, हे का म्हण, करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, आपल्याला काय बघायचं. इनकरेक्ट इनकरेक्ट इनकरेक्ट. नीट वाचायचं क्वेश्चन. काय करायचं, पेनानं गोल करायचं, काय विचारले. ब्लॅक पेननं काय करायचं, करेक्टला गोल करायचं, म्हणजे आपलं डोकं तिथं राहतं. काय ओळखायचं आपल्याला, करेक्ट. डिक्रीज इन ब्लड प्रेशर और व्हॉल्यूम विल नॉट कॉजेस द रिलीज ऑफ. डिक्रीज झालं, ANF काय करायचं, वाढवायला येत. बाकी सगळे काय करतात, इथं ADH ऐवजी काय वापरायला पाहिजे नाव, व्हॅझोप्रेश. काय वापरायला पाहिजे होतं, डिक्रीज इन ब्लड प्रेशर व्हॉल्यूम विल नॉट कॉजेस. बाकी सगळे ब्लड प्रेशर वाढवतात, ANF काय करते, असं मला वाटतं. तुमचं काय व्ह्यू आहे, बरोबर का. हो, चेक आन्सर, चेक माईक. कळलं ना. बाकी ते काय करतायत बाळांनो, ब्लड प्रेशर वाढवत आहेत. ANF काय करते, येस. रेनिन कोण सिक्रेट करते, रेनिन जी सेल होते का. ANF कोण सिक्रेट करते, अट्रे ऑफ अर्थ. अल्डेस्टेरॉन,
ॲडेनल कॉर्टेक्स. ADH न्यूरोहायपोफायसिस. हे सगळ्यांना कळतंय ना, पिट्युटरी ग्लॅन्डचा पार्ट आहे तो. कंडिशनल कोण आहे तो? DCT. कंडिशनल म्हणजे गरजेनुसार ते चेंजेस होतं. इतरच कळते का? नक्की का? मला काय वाटते डिसेंडिंग लिंब येते. सॉरी. रिअब्झॉर्प्शन म्हणले रे, सिक्रेशन नाही म्हणलं. रिअब्झॉर्प्शन आय थिंक इथं होते ना, मग PCT मध्ये होते ना. हा काय सोडियम आणि वॉटर असं काय दिलं नाही ना त्यांनी. हा सोडियम म्हणले. हा त्यांचं काय म्हणणं आहे बघू आपण. तेव्हा दिले ह्यांनी दिले उत्तर DCT. सोल्युशन मध्ये DCT असं का? हा मग घेतात ना रिपोर्ट, ते चेक करत असतात. रिपोर्ट आल्यानंतर बाबा काय आहे मग कन्फर्म कर. इन मॅमल्स विच ब्लड वेसल वुड नॉर्मली कॅरी द लार्जेस्ट अमाऊंट ऑफ युरिया. मस्त क्वेश्चन आहे. युरिया तयार कुठं होतो बाळांनो? युरिया तयार कुठं होतो? युरिया कशापासून तयार होतो? अमोनियापासून. अमोनियापासून युरिया तयार होतो. ही प्रोसेस कुठं होते मला सांगा? लिव्हर मध्ये होते. कुठला पाथवे सांगितलेला मी? ऑर्निथाइन सायकल. व्हेरी गुड. कुठली सायकल? ऑर्निथाइन सायकल. आता मला सांगा, तिथं तयार झालेला युरिया किडनीकडे येणार. कुठे येणार मग तो? लिव्हर मधने येणार. लिव्हरला काय म्हणतात? हेपॅटा. काय म्हणतात? हेपॅटा. आता सांगा काय होईल मग? हेपॅटिक पोर्टल व्हेन येईल का? हेपॅटिक व्हेन येईल का? डॉर्सल अॉर्टा येईल? येऊ शकतं काय? जो किडनीला ब्लड सप्लाय करणार आहे त्याच्यामध्ये जास्त असणार आहे, बरोबर का? मला काय वाटतं हेपॅटिक पोर्टल व्हेन किंवा हेपॅटिक व्हेन असू शकतं. हेपॅटिक पोर्टल म्हणजे माझी थिअरी काय त्याच्या मागची? हे तर असं हेपॅटिक व्हेन. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे आपली थिअरी बरोबर होती की लिव्हर पाशी तयार होते, मग लिव्हर मधनं किडनीकडे कोण घेऊन येणार आहे? आता हा कॉन्सेप्ट आहे का एनसीईआरटी मध्ये? नाही, पण जर कुठं जर संदर्भ असतो त्याच्यामुळे तुम्हाला ते नीट 2016चा क्वेश्चन आहे. सिलेबस काय झालेला आहे? चेंज किंवा हे झालेलं असेल बघा. आलं बघा, इथं आलं का? युरिया ऑर्निथाइन सायकल टेक्स प्लेस इन लिव्हर. So the hepatic vein leaving liver possess maximum urea. The hepatic vein carry oxygen depleted blood from the liver to the inferior vena cava. Harmful nitrogenous waste like ammonia is converted into urea in liver. It's later removed by kidney. Thus, the blood is detoxified of harmful nitrogen. का? हा हा आवरटामध्ये सांगतो ऐका. हार्ट मधून जे 2 ॲवर्टा ब्लड घेऊन बाहेर जाते कुठले कुठले मला सांगा? एक आहे पल्मोनरी ॲवर्टा, तुम्ही त्याला आर्टरी म्हणता, पण बघा राईट व्हेंट्रिकल मधून जे पाईप बाहेर येते त्याला म्हणतात पल्मोनरी ॲवर्टा. काय म्हणतात? आणि त्या ॲवर्टाची परत 2 ब्रँचेस होतात. मग पल्मोनरी आर्टरी, राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी, ज्या लंग्सला ब्लड सप्लाय करतात. सेम टाइमला लेफ्ट व्हेंट्रिकल मधून कुठले पाईप बाहेर येते? लेफ्ट व्हेंट्रिकल मधून कुठला? काय नाव आहे त्याचा त्या ऑर्डरचं?
एनीबडी नो द नेम ऑफ सिस्टेमिक आवर्टा? तुला आवडता मोनिका? पढ़ाई नहीं कर रही है, रिविजन करना पड़ेगा और आज ही पढ़, आज खत्म करना है, कल कुछ भी पूछेंगे उसके बारे में, ठीक है? तर सिस्टेमिक आवर्टा फ्रॉम लेफ्ट साइड, बघा हार्ट राईट साइड लेफ्ट साइड कडून जे होतं त्याला काय म्हणलं आपण? सिस्टेमिक आवर्टा. तो काय करतो? घेऊन जातोय ब्लड, बरोबर? कळलं काय आवर्टा तुला? कशामध्ये असणार ना, तेच की त्याच्यामध्ये असणार, पण त्याच्यावेळेस ब्लड कुठे येते? आता किडनी हार्टमध्ये येते ना, लिव्हरमधनं कुठे येते? समजा हार्टमध्ये येते, हार्टमधनं कुठं जाते? बाहेर जाते. पण त्याच्या अगोदर ते कुठे गेलतं? लंग्समध्ये गेलतं, इकडे तिकडे गेलतं. सो आता ते मिक्स झालं ना, हार्टमध्ये आधीचं ब्लड होतं, त्यात लिव्हरचं ब्लड मिक्स झालं, पूर्ण बॉडीचं ब्लड पण काय झालं? मिक्स झालं. अमाऊंट कमी झाली ना. पण ज्यावेळेस लिव्हर टू हार्ट येते त्यावेळेस ती कुठली वेन घेऊन येते? हेपॅटिक वेन. बघा लिव्हरचं जे ब्लड आहे ते घेऊन हेपॅटिक वेन कुठे येते? हार्टकडे येते. मग सर हेपॅटिक पोर्टल व्हेन आणि हेपॅटिक व्हेनचा काय फरक आहे? तर बघा हेपॅटिक पोर्टल व्हेन ही लिव्हर पासून आधी इंटेस्टाईनकडे जाते, बरोबर का? आपण ते एक एक्सेप्शन बघितलेलं. सगळ्या व्हेन कुठे जातात? ऑर्गन्स कडून हार्टकडे जातात. हेपॅटिक पोर्टल व्हेन कुठे जाते? लिव्हर कडून इंटेस्टाईनकडे, आणि इंटेस्टाईन पासून मग हेपॅटिक व्हेन कुठे येते? हार्टकडे येते. किंवा लिव्हर पासून डायरेक्ट हार्टकडे कुठली येते? हेपॅटिक व्हेन येते. म्हणून त्याच्यात सगळ्यात जास्त काय असणार? युरिया असणार. समजते? ओके. ह्युमन युरिन इज युजली ऍसिडिक बिकॉज ऍसिड म्हणलं का हायड्रोजन? ऍसिड म्हणलं का? मग इथं हायड्रोजनचा विषय कुठे आहे बघा? सी किंवा डी. काय वाटलं? हे बघा, हे कधीच क्वेश्चन आहे? 2015. आता आपण जे आता 4 ले बघितल्यात, काय कळलं आपल्याला? इन्सर्टच्या बाहेर क्वेश्चन येत नाही. आता हे लांबच्या म्हणून तुम्हाला येत नाहीत, कळलं का तुम्हाला? काय करा, हे घ्यायचं, हे घ्यायचं, बघ हे बघू आधी. बी असू शकतं असं मला वाटतंय. असं आहे, हे मागच्या नको सोडवायला, तुम्ही कॉमत जाते, ठीक आहे? तर हे जे आत्ताचे होते आपले करंटचे, ते तुम्हाला कळले ना सगळे क्वेश्चन कसे येत आहेत, हेनलेस लूप कसं लक्षात ठेवायचं, सगळं. थोडंसं अजून एकदा टॉपिक लाईन टू लाईन छान वाचून काढा, आणि हार्टचा एक टॉपिक वाचून काढा, आज रिव्हिजन करा, रोज एक टॉपिकचं मागचं रिव्हिजन चालू करा बाळांनो. जे झालंय ते वाचायचं, आणि जे मागचं आहे तो रिव्हिजन, रोज एक टॉपिक रिवाइज करायचं, रोज काय झालं तरी. बायोला 2, 2.5 तास 3 तास द्यायचाच वेळ, राहिलेला वेळ तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीला द्या, कळलं का? बायो शुअर शॉर्ट आहे, शुअर मला क्वेश्चनला सॉरी तुम्हाला काय पडणार आहेत? मार्क्स पडणार आहेत, कळलं का? हां, दुसरं मला काय विचारायचं, उद्या कुठला घ्यायचा? एकच राहिला, प्लॅन करून ठेवून टाकू. मग ऐका, हार्मोन्स म्हणजे 12वी. हार्मोन चालू केलं म्हणजे तो आपला बघा प्लॅन ग्रोथ राहिलाय, बायोमॉलिक्यूल राहिलाय, अजून प्लॅन ग्रोथ बायोमॉलिक्यूल एवढंच राहिलंय काय? संपलंच का वरच? हा सिरियसली? ह्युमन फिजिओलॉजी हे जेच आहे. ह्युमन फिजिओलॉजी म्हणजे हार्मोनशी एक राहिलाय ना फक्त. हा ब्रेन, हा ब्रेन आणि हार्मोन तो 12व्याचा टॉपिक आहे. ओके, अजून काय? ओके, रेकॉर्डिंग थांबवतोय मी, आपण उद्या नेक्स्ट टॉपिकला भेटूया, चालेल?